नमस्कार मंडळी, स्वागत करतोय पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओत। आणि आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित दिवाळी रात्र। मंडळी, दिवाळी आली की आपण सगळीकडे पाहतोच की दिवाळी पहाट, दिवाळी संध्या असे ठिकठिकाणी कार्यक्रम होत असतात। तसंच आमच्या विभागात एकनिष्ठ प्रतिष्ठान आयोजित दिवाळी रात्र हा कार्यक्रम आयोजित केला होता। खूप सुंदर आणि छानरित्या पार पाडला। यामध्ये सर्व महिलांचा समावेश, सर्व विभागातील सर्व जनतेचा समावेश होता। खूप छान वाटलं। आणि मुख्य म्हणजे काय, आपण दिवाळीत पाहतोच की दिवाळी सकाळ, दिवाळी संध्याकाळ आणि कामानिमित्त कोणाला सुट्टी असो नसो तर अशा गोष्टींमध्ये जाण्याला वेळ मिळत नाही। मग त्यासाठी हा सर्वोतपरी विचार विनिमय करून केलेला हा एक दिवाळी रात्र हा एक कार्यक्रम सुंदर, की ज्यामध्ये पूर्ण विभागाच्या सर्व लोकांचा समावेश। तर पाहत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत मंडळी। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मंडळी, या कार्यक्रमामुळे सर्व मुलांचा जो आनंद आहे त्या आनंदाला मुळात म्हणजे पारावर उरला नाही। कारण बाहेर जर जायला आपल्याला मिळत नसल्यामुळे तर आपल्याच विभागात अशा प्रकारचा कार्यक्रम होत असेल आणि त्यात बर्थडे सेलिब्रेशन म्हणा, विभागातील काही मुलांनी MPSC म्हणा, गव्हर्नमेंटच्या जॉबला त्यांनी झेप घेतली आहे स्पर्धा परीक्षकांच्या माध्यमातून, अशा मुलांचा सत्कार आणि हे एकत्रितरित्या कार्यक्रम ह्या अशा दिवशी करणं खूप मजा असते आणि मुलांना पर्वणी असते आनंदाची। आणि मग थोडा DJ, इव्हन DJ म्हणजे DJ ऑपरेटरसुद्धा हे आपल्याच विभागातील असतात। तर त्यामुळे एक विभागातीलच प्रत्येक मुलाला, प्रत्येक कलाकारांना मिळणार हे एक व्यासपीठसुद्धा असतं। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आता हे परत प्रकार स्नॅक्स वाटतात, समोसे वाटप, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मंडळी। शिवसेना शाखा प्रमुख श्री शैलेश समर्थदादा महेश साळुंके सोबत आहेत। त्याचप्रमाणे आपले लाडके नगरसेवक, माजी उपमहापौर श्री सन्माननीय राजेंद्रजी साप्तेसाहेब, समाजसेवक वैभवदादा कांबळे आणि विभाग प्रमुख श्री सुभाष शिर्के काका, त्याचप्रमाणे वैभवदादांचे वडीलसुद्धा इथे उपस्थित आहेत, श्री कांबळे काका। सुंदर असा मेसेज दिला आहे ह्या पूर्ण बॅनरवर मंडळी, तुम्ही वाचा। खूप छान वाटते अशा कार्यक्रमात की जिथे सर्व जनतेचा सहभाग असतो, सर्व मुलं आनंदाने एकोपाने येऊन हा उत्सव साजरा करतात। हे बंडू आपलो वैभववाडीचो आणि हे बघा DJ डान्स। मुळात DJ ऑपरेटरसुद्धा आमच्याच विभागातील एक रील स्टार आहे, मिस्टर जानी। स्वतः DJ ऑपरेटरसुद्धा तोच करतोय। आणि सुंदर लाइटिंग्स, सुंदर वाटतंय बघा, किती मनाला ना मोहक करून सोडणारं हे दिव्य भव्य असं विद्युत रोषणाई केलेली आहे मंडळी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
तर मंडळी जसं की सांगितल्याप्रमाणे की दीप उजळून जाऊ दे घरी, त्याचप्रमाणे ह्या अगरबत्त्यांच्या म्हणजे सुरसुऱ्यांचं असं विद्युत ही जी रोषणाई दिसते सर्वांनी एकत्रितपणे पेटवल्यावरती खूप छान वाटते मंडळी. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता पुढे जाऊया. मंडळी जसं सांगितल्याप्रमाणे बघा ना, एकाच वेळेला ह्या फुलबाजा ज्या आहेत, सुरसुऱ्या ज्या आहेत आपण म्हणतो त्यांना, त्या पेटवल्या गेलेल्या आहेत आणि किती सुंदर वाटतं आहे. सिंक्रोनायझेशन अत्यंत सुंदर दिसत आहे. म्हणून असं म्हणावं व असं वाटतंय, आली आली दिवाळी, बहीण भावाला ओवाळी. तुम्ही पाहता आता व्हिडिओ. मंडळी तुम्ही बघताय आता एकीकडे तर पूर्ण ह्या कार्यक्रमाची धावपळ चालू आहे, सुंदर वाटत आहे सर्व वातावरण, अगदी एकोपा जो आहे त्या प्रमाणे. आणि दुसरीकडे आता तुम्ही बघताय केक आलेला आहे, तो म्हणजेच मंगेशसाठी. मंग्याचा बड्डे आज मंडळी. आणि त्याचसोबत राहुल सावंत की ज्याने महाराष्ट्र पोलिसांमध्ये तो भरती झालेला आहे, त्याची अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी, मेहनत ह्या सर्व गोष्टीमुळे तो आज महाराष्ट्र पोलीस भरती झालेला आहे. त्याचा सत्कार समारंभ आहे जाहीररित्या आणि ह्या वाढदिवस सेलिब्रेशन होत आहे मंगेश सोनवणे यांचा. तर सर्वानुमते सर्वांच्या तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू. त्याचप्रमाणे राहुल सावंत यांचा हा सत्कार करत आहेत भाईदादा यांच्या हस्ते, म्हणजे श्री वैभव कांबळे यांच्या हस्ते. परमेश्वर राहुल सावंत यांना अशीच दिवसेंदिवस प्रगती करोच आणि मोठ्यात मोठी पदोन्नती होत अशी श्रीचरणी प्रार्थना. मंडळी भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तो सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट तुमची नक्कीच करा. भेटाया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.